तर मुलं स्कूलला गेली, आपला सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, तर सगळ्या स्त्रियांचं काय काम असतं ते म्हणजे घराची क्लीनिंग करणं. तर नवरोबांचं सध्या वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे रोज त्यांचं ही स्क्रीन, लॅपटॉप चालूच असतं आणि यूज केल्यामुळे सगळ्या वस्तू इकडे-तिकडे पडलेल्या असतात. वायरी तर अशा लोंबकळतच असतात. तर जिथल्या तिथं ठेवल्या तर व्यवस्थित राहतात आणि मला पर्सनली ते करायला आवडतं. कारण स्वच्छ नीटनेटकेपणा ठेवला तरी आपल्या मनाला वेगळं समाधान भेटतं आणि फ्रेश देखील वाटते रूम. त्यानंतर प्रत्येकाच्या घरातच असा एक कोपरा असतो की जिथे सगळ्या वस्तू आणून ठेवल्या जातात. मुलांची खेळणी तर आमच्या या टेबलमध्ये असतात. किती जरी ठेवली तरी त्यांच्या पेन्सिल, इरेजर, शॉर्पनर अजून बरंच काय काय इथे असतं. म्हटलं चला आज काढून घेऊयात आणि हा टेबल देखील मस्त असा क्लीन करून घेतला. त्यानंतर दरवाजे देखील मला पुसून घ्यायचे होते. आता वारं जास्त सुटते पावसाळ्यामुळे, त्यामुळे धूळ खूप जास्त यायला लागली, म्हणून मी हा दरवाजा देखील क्लीन करून घेतला. आणि या सोफ्याचं तर काय करावं खरंच कळत नाही. जशा उशा मांडून ठेवल्या तशा सगळे विस्कटून देतात आणि आमच्या सोफ्याच्या प्रत्येक चेअरचा वेगळी उशी आहे, त्याप्रमाणेच लावावी लागते. तर हे तर करून झालं आणि मग सगळ्यात शेवटचं काम म्हणजे काय, झाडू मारून घेऊन मस्त लादी वगैरे क्लीन करून घेऊया. आणि एवढं सगळं काम केल्यावरती भूक तर लागतेच. आमच्या अन्वी मॅडमला पण खायला सारखं लागतं, म्हणून मस्त झाडाचा पेरू आणला, कट करून खाल्ला आणि त्यानंतर राजगिऱ्याचा लाडू खाल्ला. तर चला आजचा व्लॉग इथंच संपवते, कारण खूप मोठा झाला आहे.